नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहत आहोत बीज डंका आणि या खास बुलेटिनचं नाव आहे पैसा पुराण. आजच्या बुलेटिनमध्ये आपण पाहत आहोत एक वेगळाच ट्रेंड. जागतिक पातळीवर अनिश्चितता आहे, युद्धाचं सावट आहे, बाजार घसरत आहे, पण याच काळात महाराष्ट्रातील रिअल इस्टेट क्षेत्र मात्र जोरात धावत आहे. चला सुरुवात करूया पहिल्या आणि सर्वात मोठ्या बातमीपासून. गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या रिअल इस्टेट क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरण म्हणजेच महारेराने मार्च महिन्याच्या पहिल्या 18 दिवसातच तब्बल 1060 गृहनिर्माण प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. हा आकडा फक्त मोठा नाही तर विक्रमी आणि लक्षवेधी आहे. कारण एवढ्या कमी कालावधीत इतक्या मोठ्या प्रमाणावर मंजुरी देणे हे स्वतःमध्येच एक मोठे पाऊल मानले जात आहे. यामुळे काय झालं? यामुळे बाजारात सकारात्मकता आली, विकासकांचा आत्मविश्वास वाढला आणि ग्राहकांना खात्री वाटू लागली की प्रकल्प वेळेत पूर्ण होतील. आता या मंजुरीचा तपशील पाहूया. 1060 मंजुरीपैकी 486 नवीन प्रकल्पाची नोंदणी झाली आहे. याचा अर्थ नवीन प्रकल्प बाजारात येत आहे. नवीन घरांचा पुरवठा हा वाढणार आहे. 426 प्रकल्पांना मुदतवाढ देण्यात आली. याचा अर्थ जे प्रकल्प आधीच सुरू होते त्यांना पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त वेळ हा देण्यात आला आहे. यामुळे अडकलेले प्रकल्प पुन्हा गती घेतील. 148 जुन्या प्रकल्पांमध्ये दुरुस्त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. म्हणजेच ग्राहकांच्या हितासाठी बदल हे करण्यात आले आहे. या सर्व प्रक्रियामुळे राज्यातील एकूण नोंदणीकृत प्रकल्पांची संख्या आता 53,894 इतकी पोहोचली आहे. हा आकडा दर्शवतो की महाराष्ट्राचा रिअल इस्टेट बाजार किती मोठा आणि सक्रिय आहे. आता प्रश्न येतो, ही गती कशी शक्य झाली? याचं उत्तर आहे गुढीपाडवा. गुढीपाडवा हा घर खरेदीसाठी शुभ काळ मानला जातो. लोक या काळात नवीन घर घेण्यास प्राधान्य देतात आणि हे लक्षात घेऊन महारेराने विशेष मोहीम राबवली. अधिकाऱ्यांनी सुट्ट्यामध्ये देखील काम केलं, प्रलंबित प्रस्ताव बाहेर काढले, त्यांची तपासणी केली आणि मंजुरी प्रक्रिया जलद राबवली. याचा परिणाम गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी 211 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. यात 124 नवीन प्रकल्प, 53 मुदतवाढ आणि 34 दुरुस्त्या. ही गती प्रशासनाच्या कार्यक्षमतेचे उदाहरण आहे. आता पाहूया प्रादेशिक चित्र. मुंबई महानगर प्रदेश म्हणजेच MMR सर्वात पुढे आहे. इथे तब्बल 607 प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे. याचा अर्थ मुंबई आणि आसपासचा परिसर अजूनही रिअल इस्टेटचा केंद्रबिंदू आहे. पुणे विभाग हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. 321 प्रकल्पांना मंजुरी या ठिकाणी मिळाली आहे. पुणे हे वेगाने वाढणारे शहर असल्यामुळे इथे मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. खानदेशमध्ये 63 प्रकल्प, विदर्भात 50, मराठवाड्यात 14 आणि दादर नगर हवेलीमध्ये 5 प्रकल्प. यावरून दिसते की विकास फक्त मुंबई पुण्यापुरता मर्यादित नाही तर राज्यभर पसरत आहे. जिल्हानिहाय पाहता पुणे जिल्हा अव्वल 286 प्रकल्प, यानंतर मुंबई उपनगर 196 प्रकल्प, ठाणे 185 प्रकल्प, रायगड 110 प्रकल्प. हे आकडे स्पष्ट सांगतात की मुंबई पुणे बेल्ट अजूनही सर्वात मजबूत आहे. मात्र एक गोष्ट महत्त्वाची, मंजुरी वाढल्या पण गुणवत्ता कमी झालेली नाही. महारेराने स्पष्ट केलं आहे की प्रत्येक प्रकल्पाची कायदेशीर, तांत्रिक आणि आर्थिक तपासणी केली गेली आहे. म्हणजेच ग्राहकांचे संरक्षण कायम आहे. याचबरोबर रेडी रेकनरचा दर हा स्थिर ठेवण्याचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. यामुळे विकासकांना प्रकल्प सुरू करणे सोपे झाले आहे आणि ग्राहकांना किमतीचा अंदाज आला आहे. याचा थेट परिणाम मंजुरीच्या वाढीत दिसून आला. एक मोठा निष्कर्ष, रिअल इस्टेट क्षेत्र पुन्हा गती घेत आहे. आता पुढे जाऊया मुंबईच्या बाजाराकडे, जिथे नोंदणीचा विक्रम झाला आहे. मार्च 2026 हा महिना मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. कारण या एका महिन्यात तब्बल 15,516 मालमत्ता नोंदणी या झाल्या आहेत. ही केवळ मोठी संख्या नाही तर गेल्या 14 वर्षातील मार्च महिन्यातील सर्वोच्च नोंद आहे. यातून राज्य सरकारला सुमारे 1,492 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. ही आकडेवारी सांगते की बाजारात मागणी अजूनही कायम आहे आणि ग्राहक अजूनही सक्रिय आहेत. मागील वर्षाची तुलना केली तर मार्च 2025 मध्ये 15,501 नोंदणी ह्या झाल्या आहेत. यावर्षी त्यात किंचित वाढ ही नोंदवण्यात आली. पण खरी गोष्ट ही नाही. खरी गोष्ट म्हणजे इतक्या उच्च पातळीवरूनही बाजार ही स्थिर आहे. याचा अर्थ ही वाढ तात्पुरती नाही तर मजबूत पायाभूत मागणीवर आधारित आहे. मात्र एक वेगळा ट्रेंड दिसत आहे. नोंदणी वाढली पण महसूल हा 6% घसरला आहे. यामागचं कारण हे खूप महत्त्वाचं आहे. बाजारात व्यवहारांची रचना ही बदलली आहे. पूर्वी उच्च किमतीच्या मालमत्तांचा वाटा हा जास्त होता, पण आता ग्राहक मध्यम किमतीच्या घराकडे वळत आहे. याचा थेट परिणाम महसुलावर झाला आहे.
महिनागणिक तुलना केली तर फेब्रुवारी 2026च्या तुलनेत मार्चमध्ये मोठी उडी ही दिसून येते. नोंदणी 19% वाढली असून महसूल हा 32% वाढला आहे. हे आर्थिक वर्षाच्या शेवटी दिसणारे क्लासिक ट्रेंड आहे. लोक कर सवलतीसाठी आणि व्यवहार पूर्ण करण्यासाठी मार्चमध्ये घर खरेदी करतात. आता व्यवहाराचा प्रकार पाहूया. एकूण व्यवहारापैकी 80% व्यवहार हे निवासी घरांचे झाले आहेत. याचा अर्थ ही गुंतवणूकदारांची बाजारपेठ नाही, ही एंड युजरची बाजारपेठ आहे. म्हणजेच लोक स्वतःसाठी घर खरेदी करत आहे. हा ट्रेंड हा बाजारासाठी अत्यंत सकारात्मक मानला जातो, कारण एंड युजरची मागणी ही टिकाऊ असते. किंमत गट पाहिला तर 1 कोटी ते 2 कोटी या गटातील घराची मागणी ही सर्वाधिक वाढली आहे. या गटाचा वाटा आता 38% पोहोचला आहे. दुसरीकडे 1 कोटी खालील घराची मागणी ही कमी झाली आहे. ती मागणी सुमारे 39% आली आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की ग्राहक आता फक्त स्वस्त घर नाही, तर चांगल्या सुविधा, मोठी जागा आणि दर्जेदार प्रकल्प हे शोधत आहे. भौगोलिक ट्रेंड पाहिला तर पश्चिम उपनगर आघाडीवर आहे. इथे 50%हून अधिक व्यवहार हे झाले आहेत, कारण इन्फ्रास्ट्रक्चर, मेट्रो आणि कनेक्टिव्हिटी. मध्य उपनगर दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर दक्षिण मुंबई ही उच्च किमतीमुळे सध्या मागे आहे. एकूणच मुंबईचा बाजार हा केवळ वाढत नाही, तर परिपक्व होत आहे. आता पुढे जाऊया महाराष्ट्रातील इतर शहरांकडे, कारण रिअल इस्टेटचा बूम आता केवळ मुंबई पुरता मर्यादित नाही. राज्यातील अनेक शहरं वेगाने पुढे येत आहे आणि गुंतवणूकदारांसाठी नवीन संधी ही निर्माण होत आहे. सर्वात आधी पुणे हे 2026 मधील सर्वात वेगाने वाढणारे रिअल इस्टेट हब हे बनत आहे. IT उद्योगाचा विस्तार, हिंजवडी, खराडी या भागात मोठ्या प्रमाणावर निर्माण होणारे रोजगार यामुळे घराची मागणी ही वाढली आहे. मेट्रो प्रकल्प, रिंग रोड आणि सुधारलेली कनेक्टिव्हिटी यामुळे शहराचा विस्तार हा वेगाने होत आहे. याचा थेट परिणाम प्रॉपर्टी विक्रीत 15% वाढ ही झाली आहे. आता पाहूया नाशिक शहर गेल्या काही वर्षात शांतपणे मोठी झेप घेत आहे. गेल्या दशकात मालमत्तेच्या किमतीत सुमारे 57% वाढ ही नोंदवण्यात आली. हे खूप मोठे बदल आहे. कमी दर, चांगली पायाभूत सुविधा आणि वाईन इंडस्ट्री यामुळे शहर हे आर्थिकदृष्ट्या मजबूत होत आहे. मध्यमवर्गीय कुटुंब आणि गुंतवणूकदार दोघांनाही नाशिक हे आकर्षित करत आहे. आता नागपूर देशाच्या मध्यभागी असल्यामुळे लॉजिस्टिक हब हे बनत चाललं आहे. समृद्धी महामार्गामुळे मुंबई नागपूर अंतर कमी झालं आहे. औद्योगिक गुंतवणूक मागणी देखील वाढत आहे. आता सर्वात महत्त्वाचं, इथे घर अजूनही परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध आहेत. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी नागपूर मोठा पर्याय हा ठरत आहे. आता छत्रपती संभाजीनगर, पर्यटन आणि उद्योग दोन्हीचा मिलाप. अजिंठा वेरूळ लेणी, जागतिक वारसा स्थळ, AURIC प्रकल्पामुळे औद्योगिक विकास यामुळे घरांची मागणी ही वाढत आहे. भविष्यात हे शहर मोठं हब बनू शकतं. आता कोल्हापूर, किफायतशीर घरांसाठी ओळख, कृषी आणि पर्यटनामुळे स्थिर अर्थव्यवस्था, लहान गुंतवणूकदारांसाठी उत्तम पर्याय. एक महत्त्वाचा ट्रेंड, लोक आता टियर 2 शहरांकडे वळत आहे, कारण कमी किंमत, जास्त जागा आणि चांगली जीवनशैली. म्हणजेच एका बाजूला जागतिक अस्थिरता आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातील रिअल इस्टेटचा विस्तार. हीच आजची खरी गोष्ट आहे. आणि आता नजर टाकूया जागतिक परिस्थितीकडे, कारण याच पार्श्वभूमीवर हा विरोधाभास अधिक स्पष्ट होतो. पश्चिम आशियात तणाव वाढला आहे, युद्धस्थिती निर्माण झाली आहे. याचा थेट परिणाम सोनं आणि चांदी यांच्या किमतीवर झाला आहे. 2 एप्रिल 2026 रोजी सोनं तब्बल 2279 रुपयांनी घसरले. 10 ग्रॅम सोन्याचा भाव हा 1,51,429 रुपये इतका आहे, तर चांदी देखील 10,501 रुपयांनी घसरली आहे. 1 किलो चांदीचा भाव हा 2,33,300 रुपये इतका आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात देखील ही घसरण पाहायला मिळाली. कोमेक्सवर चांदी आणि सोनं हे देखील दबावाखाली पाहायला मिळालं. देशांतर्गत बाजारात यापेक्षा थोडं वेगळं चित्र पाहायला मिळतं आहे. 24 कॅरेट सोनं हे 1,52,960 रुपये, तर 22 कॅरेट सोनं हे 1,40,210 रुपये इतक्यावर व्यवहार करत आहे. याचा अर्थ असा की अस्थिरता अजूनही कायम आहे आणि याच तणावाचा सर्वात मोठा परिणाम होत आहे तो शेअर बाजारावर. आज भारतीय शेअर बाजार हा कोसळला आहे. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स तब्बल 1,000 अंकांनी घसरला. निफ्टीमध्ये देखील 2% घसरण ही पाहायला मिळाली. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे लाखो कोटींचे नुकसान झाले आहे. याचं कारण काय? युद्ध, तेल दरवाढ आणि जागतिक भीती. ब्रेंट क्रूड ऑइलचा दर हा $100 पुढे गेला आहे. FII यांनी विक्री ही वाढवली आहे.
बँकिंग, फार्मा हे सर्व क्षेत्र सध्या दबावाखाली कामगिरी करत आहे. पण याच परिस्थितीत एक क्षेत्र मात्र ठामपणे उभं आहे, ते म्हणजे रिअल इस्टेट क्षेत्र. का? कारण अजूनही लोक घर घेत आहे. घर ही गरज आहे, गुंतवणूक आहे आणि सुरक्षितता आहे. एकूणच बाजूला युद्ध, घसरण आणि अस्थिरता आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातील रिअल इस्टेटचा बूम. हा विरोधाभासच आजच्या बुलेटिनचा केंद्रबिंदू आहे. आता शेवटी जर तुम्ही गुंतवणूकदार असाल तर सावध राहा. जर तुम्ही घर घेणार असाल तर ही संधी ओळखा, कारण बाजार हा बदलत आहे. आजचं बिझनेस अपडेट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि बीज डंका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच महत्त्वाच्या आणि अपडेटेड बातम्यांसह आम्ही पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.